मार्गशीर्ष महिन्याला आता सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत प्रत्येक महिला ही करत असते. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रतामध्ये उद्यापन आपण कोणत्या गुरुवारी करायचं, उद्यापन करत असताना माता महालक्ष्मीला कोणता असा आवडता नैवेद्य आपण अर्पण, किती महिलांना किंवा किती कुमारिकांना उद्यापना दिवशी आपल्या घरी बोलवायचं आहे, याचविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे 4 गुरुवार करतो, आता 2025मध्ये मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार पडलेले आहेत. आपण प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीची पूजा करतो घरामध्ये आणि उपवास करतो आणि संध्याकाळी ह्या कथा पठण करून आपण हा उपवास नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडत असतो. तर ह्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार आहेत, तर 4ही गुरुवार आपण उपवास करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे आपल्याला आणि कथा पठण करायचे आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पण महिला किंवा जी पण व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं व्रत करते, आपल्या घरी पूजा मांडणी करते, व्रताचं उद्यापन करते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निरंतर वास करत असते. माता महालक्ष्मीची त्या कुटुंबावर, त्या व्यक्तीवर सदा कृपा असते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य किंवा गरिबी जे असेल ती सुद्धा निघून जाते. ह्यासाठी आपल्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी होते. यासाठी प्रत्येक महिलेने मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचं व्रत हे आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करून नक्कीच करायचा. व्रताचं उद्यापन कधीही दुसऱ्या गुरुवारी, तिसऱ्या गुरुवारी करायचं नाही, कारण आपण हे गुरुवारचा उपवास केला असतो, पूजा मांडणी केली असती. पहिला गुरुवार आपल्याला आपले जेव्हा पूर्ण उपवास होतात त्याच वेळेला आपण उद्यापन सांगता करत असतो. आता मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण देते. तर बघा, आपण कुठलं पण जरी म्हणजे स्वामींचे 11 गुरुवार जरी करत असलो तरीसुद्धा आपण मधल्या दुसऱ्या तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करतो का? तर तसं आपल्याला कधीसुद्धा करत नाही. तर आपण उद्यापन हे कधी करत असतो, तर आपले जेव्हा पूर्ण 11 गुरुवार होतात आणि लास्टच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो. किंवा माता वैभव लक्ष्मीचं व्रत बघा आपण करत असतो, 11 शुक्रवार करतो, 21 शुक्रवार आपण करतो. पण त्या व्रताचं उद्यापन हे पण जेव्हा आपण कधी करतो, तर आपले जेव्हा पूर्ण उपवास होतात तेव्हा आपण 11व्या शुक्रवारीच वैभवलक्ष्मीच्या व्रतात सुद्धा उद्यापन करतो. त्यासाठी तुम्हाला सांगते की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले जेव्हा गुरुवार करता त्यावेळेला दुसऱ्या गुरुवारी सुद्धा उद्यापन आपल्याला कधीही करायचं नसतं आणि तिसऱ्या गुरुवारी सुद्धा करायचं नाही. उद्यापन हे नेहमी आपल्याला 4थ्या गुरुवारीच करायचं असतं. तर आता ह्या वर्षी 4 गुरुवार पडलेले आहेत, पण इतर वेळेला बघा, म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा 2 वर्षापूर्वीपासून मार्गशीर्ष महिन्यातले 5 गुरुवार पडत असतात. त्यासाठी आपण 5व्या गुरुवारी उद्यापन केलं होतं. पण ह्या वेळेला आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातलं व्रताचं उद्यापन हे 4थ्या गुरुवारी, लास्टच्या गुरुवारीच करायचं. आता गुरुवार जरी स्किप झाला तरी सुद्धा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या 4थ्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे. आता जर 4थ्या गुरुवारी काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली की ज्यामुळे तुम्हाला उद्यापन करणं शक्यच झालेलं नाही 4थ्या गुरुवारी, तर तुम्ही ते उद्यापन पौष महिन्याच्या गुरुवारी करू शकता. पण पौष महिन्याच्या गुरुवारी आपण जो समजा काही व्यक्ती म्हणजे काही जण काय करतात, मार्गशीर्ष महिन्यातले काही गुरुवार जर आपल्याकडनं स्किप झाले, म्हणजे पहिला गुरुवार तुम्हाला काही कारणामुळं नाही सापडला किंवा दुसरा स्किप झाला, तर त्या व्यक्ती काय करतात की 4ही गुरुवार आपल्याला मिळावे किंवा 5ही गुरुवार आपल्याला मिळावे यासाठी ते पौष महिन्यामध्ये राहिलेल्या गुरुवारची पूजा मांडणी करतात आणि परत एकदा पुढच्या गुरुवारी ते उद्यापन करतात. पण तसं खरंच करू नका, कारण मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्येच करावे लागतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं. पण शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, उद्यापन करता आलं नाही, तर तुम्हाला पौष महिन्यामध्ये लगेच पहिला गुरुवार पडेल पौष महिन्यातला, त्यावेळेला तुम्हाला लगेच उद्यापन करून टाकायचं आहे. जास्त करून गुरुवार आपल्याला लांबवायचे नसतात आणि पौष महिन्यामध्ये राहिलेली पूजा मांडणी, म्हणजे तुमचा एखादा गुरुवार चुकला आहे म्हणून तुम्ही पूजा मांडणी नुसती करू नका, तर तुमचं जे शेवटचं उद्यापन राहिलं असेल ना, ते तुम्ही पौष महिन्याच्या गुरुवारी करू शकता. कारण तुम्हाला ह्याच्या पाठीमागचं एक सांगते. तर बघा, गुरुवारची जी कथा आहे, कहाणी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, जेव्हा शांबालेची आई शांबाल्याच्या घरी जाते तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातले 3ही गुरुवार तिच्या मुलीनं पूजा मांडणी केलेली असते, उपवास केलेला असतं आणि 3ही गुरुवार तिनं घरामध्ये पूजा केलेली असते. पण जेव्हा तिची आई तिच्या घरी जाते तेव्हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार असतो आणि तो शेवटचा गुरुवारीच तिची आई, म्हणजे जी राणी होती, ती तिची आई होती ना, ती उपवास त्या दिवशी शेवटच्या गुरुवारचा एकच ती उपवास करते आणि शांबालेसोबत त्या उपवासाचं उद्यापन पण करत असते. ह्याचा सांगण्याचा अर्थ तुम्हाला एवढाच आहे, तुमच्याकडून जर काही गुरुवार चुकले असतील, पहिला, दुसरा, तिसरा, तरीसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार जरी केला
आणि त्या दिवशी जरी तुम्ही पूजा मांडणी केली, उपवास केला आणि संध्याकाळी कथापठण केली आणि त्या व्रताचं एकच गुरुवार लास्टचा केला नुसता आणि त्या व्रताचं उद्यापन जरी केलं तरीसुद्धा तुम्हाला संपूर्ण व्रताचं फळ हे नक्कीच मिळतं. फक्त मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी तुम्हाला एक सांगते की जर असा तुमच्या बाबतीत जर असा प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही लास्टच्या गुरुवारी पूजा मांडणी करा, उपवास करा आणि संध्याकाळी उद्यापन करा. किंवा काही महिला आत्तापर्यंत उपवासच करत नाही, त्यांना म्हणजे जास्त करून माहिती नाही मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचं, पण त्यांनी माझा व्हिडिओ बघितला तर त्यांनाही मी एकच सांगते की हे व्रत खूप महत्त्वाचं असतं बघा. ज्या घरामध्ये माता महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातलं, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसते, त्या घरामध्ये दारिद्र्य नसतं आणि त्या घरामध्ये धनधान्याची समृद्धी असते. त्या कुटुंबावर, त्या कुटुंबातील व्यक्तींवर माता लक्ष्मीची कायम कृपादृष्टी असते. यासाठी नक्कीच महिलांनी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारचे व्रत आपल्या घरामध्ये नक्कीच करा. आणि जरी तुम्हाला त्यातून जर करण्याची इच्छा असेल तर तुम्ही लास्टच्या गुरुवारी घरामध्ये पूजा मांडणी करा. पूजा मांडणी अगदी सोपी असते. दिवसभर पूजा मांडणी कशी करायची, उपवास कसा करायचा, कथा कशी पठण करायचा, याविषयी सुद्धा माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही नक्कीच बघून घ्या. आता हे सर्व तुम्हाला मी ह्या गोष्टी सांगितल्या, तर आता गुरुवारी, शेवटच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. तर उद्यापना दिवशी 18 डिसेंबरला आपल्याला उद्यापन आहे आणि सकाळी लवकर उठायचं. अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढून घ्यायची, उंबऱ्यांना हळदीचं लेपन करायचं, उंबऱ्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं. घरामधील सर्व देवांची पूजा करायची. आपल्या स्वामींचा सुद्धा गुरुवार आहे, तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक नक्कीच करा. फोटो असेल, फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या. सर्व देवांना अभिषेक करा, सर्व देवांची विधिवत पूजा करा. एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा. आणि जर तुम्ही सकाळी पूजा मांडणी करता तर सकाळी करा तुमच्या घरामध्ये, म्हणजे परंपरा असेल, किंवा संध्याकाळी 3 वेळा 6 वाजता जरी पूजा मांडणी करणं शक्य झालं तर करा. पण आता शेवटचा गुरुवार आहे म्हटल्यानंतर संध्याकाळी आपल्याला महिलांना वगैरे घरामध्ये जेवणाची वगैरे गडबड असते, तर तुम्ही काय करा, तर शेवटचा गुरुवार आहे तर तुम्ही संध्याकाळ म्हणजे दुपारी 3:30-4च्या दरम्यान पूजा मांडणी जरी घरामध्ये केली तरीसुद्धा चालू शकते. तर पूजा मांडणी करा. आता माता महालक्ष्मीला आता आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन आहे. मार्गशीर्ष महिन्यात शेवटचा गुरुवार आहे, पण सर्वांच्या घरी खूप धावपळ असते. यासाठी महिलासुद्धा मिळणं, कुमारिका मुलीसुद्धा मिळणं खूप अवघड होऊन जातं. तर तुम्ही 7 महिलांना जरी घरी बोलवलं तरी चालेल हळदी कुंकूसाठी, किंवा 7 कुमारिका मुलींनासुद्धा घरी बोलवू शकता, किंवा 11 महिलांना बोलवू शकता, किंवा 7 महिलांना किंवा 11 महिला किंवा 7 कुमारिका मुली, 11 कुमारिका मुली ह्यांनाच तुम्ही घरी बोलवू शकता हळदी कुंकूसाठी. कारण शेवटच्या गुरुवारी आपल्या घरामध्ये सुवासिनी महिलांना हळदी कुंकू द्यायचं असतं. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी 7 महिलांना जेवणसुद्धा घरामध्ये बनवू शकता तुमच्या पद्धतीनुसार, किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही त्यांना कोणता पण पदार्थ एक खाऊ घालू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर तुम्ही जेवण बनवून सुद्धा सुवासिनी महिलांना घरामध्ये बोलवू शकता, किंवा खीर एखादी बनवू शकता, तांदळाची खीर बनवू शकता, शेवाळ्याची खीरसुद्धा बनवू शकता आणि त्या सुवासिनी महिलांना सुद्धा खीरसुद्धा देऊ शकता. किंवा कुमारिका मुलींसाठी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवू शकता, खीर बनवू शकता, किंवा त्यांना सुद्धा पुरी भाजी, तुम्हाला जर जेवायला बोलवायचं असेल तर तुम्ही जेवायला सुद्धा त्यांना बोलवू शकता. यानंतर आता ह्या ज्या महिलांना आपण घरी बोलवतो त्या महिलांना आपल्याला हळदी कुंकू लावायचं असतं, त्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानायचं असतं, कारण त्या साक्षात लक्ष्मीच असतात. ज्या महिला असतात, ज्या कुमारिका मुली असतात त्या साक्षात लक्ष्मीच असतात आणि ह्यांना आपल्या घरी बोलवायचं असतं. आणि आपल्या घरामध्ये आता बघा एक पद्धत आहे की प्रत्येक महिलेला आपण जेव्हा हळदी कुंकू लावतो आपल्या घरामधील गोड पदार्थ खायला, मग हे जे गुरुवारचं एक पुस्तक असतं बघा, तर ते पुस्तक आपल्या घरी आणायचं आहे आणि ह्यातली एक पुस्तिका आपल्याला प्रत्येक महिलेला द्यायची आहे. तुम्ही इतर जर गोष्टी जरी तुम्हाला आणणं शक्य झालं, जे साज शृंगाराचं जे सामान असतं बघा त्यातलं जरी तुम्हाला काही वस्तू देणे शक्य झाले तरीसुद्धा तुम्ही द्या, पण त्यासोबतच तुम्हाला हे माता महालक्ष्मीचं महात्म्य हे पुस्तिका एक तरी द्यायचीच आहे. कारण ह्या व्रताचा नियमच आहे की ह्या व्रतामध्ये लिहिलेलंच आहे की एक पुस्तिका, एक फळ हे नक्कीच भेट म्हणून महिलांना किंवा कुमारिका मुलींना द्यायचं असतं. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्हाला जसे शक्य होतील तशा सुवासिनी महिलांना हळदी कुंकूसाठी बोलवा, किंवा कुमारिका मुली जरी बोलवणं शक्य असेल तरी तुम्ही नक्कीच बोलवा आणि तुमच्या घरामध्ये एखादा गोड पदार्थ बनवून त्यांना नक्कीच खाऊ घाला. कारण ह्या दिवशी तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे की एखाद्याला अन्नदान करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं ह्या दिवशी.
तर तुम्हाला संध्याकाळ आता माता महा हे सर्व मी तुम्हाला उद्यापनात सांगितलं की कुणाला बोलवायचं, किती बोलवायच्या मुली किंवा किती सुवासन्या महिला बोलवायच्या किंवा किती मुली बोलवायच्या आणि काय आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी माता महालक्ष्मीला आपण नैवेद्य कोणता बनवायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य नक्कीच बनवा. पुरणपोळीसुद्धा माता महालक्ष्मीला विशेष प्रिय आहे. तुम्हाला जरी पुरणपोळीचं बनवणं जरी जेवण शक्य नसेल तर तुम्ही पुरी बनवा, त्याच्यासोबत खीर बनवा, शेवाळ्याची खीर बनवा किंवा रव्याची खीर बनवा, तांदळाची सुद्धा खीर बनवू शकता. त्यानंतर तुमच्या घरामध्ये शिरा बनवू शकता, एक तुम्हाला जी शक्य असेल ती भाजी बनवू शकता, वरण बनवू शकता आणि भात आणि त्याच्यावर थोडंसं तूप. हा नैवेद्य जरी तुम्ही माता महालक्ष्मीला त्या दिवशी अर्पण केला तरीसुद्धा चालेल. किंवा ती एक छोले हरभरे जे असतात बघा, ओले हरभरे, त्याची जरी तुम्ही उसळ बनवली त्या दिवशी तरीसुद्धा चालू शकते. किंवा छोलेसुद्धा तुम्ही त्या दिवशी बनवू शकता. तर असे पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये नक्कीच बनवा आणि माता महालक्ष्मीचा नैवेद्य दाखवा. आणि ज्या वेळेला तुम्ही मुली ज्या बोलणार त्यांना जर तुम्ही खीर वगैरे देणार असेल, महिलांना जरी देणार असेल तर त्या खीरीचा सुद्धा नैवेद्यामध्ये समावेश करा. अशा प्रकारे तुम्ही माता महालक्ष्मीला ह्या पदार्थांचा नैवेद्य दाखवू शकता आणि उद्यापन तुम्ही असं करू शकता. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी 9:30 वाजता किंवा तुमच्या घराशेजारी गोरक्षण असेल किंवा घराशेजारी जर गाई असेल तर त्या गाईला सुद्धा तुम्हाला छोटीशी एक चपाती आणि त्याच्यासोबत गुळाचा खडा हे सुद्धा त्या गाईला सुद्धा तुम्हाला खाऊ घालायचं आहे आणि गाईची सुद्धा पूजन त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरातून एखादी व्यक्ती अन्न खाऊन जाणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. किंवा आपल्या घरातून थोडं का विना जे पदार्थ तुम्हाला शक्य असेल ते अन्नदान म्हणून सुद्धा तुम्ही एखाद्या व्यक्तीला नक्कीच देऊ शकता. आणि दिवसभरामध्ये तुमच्या दारापुढे जर एखादी गाय आली किंवा एखादा प्राणी आला त्याला सुद्धा तुम्ही चपाती वगैरे खाऊ घाला. अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापनाविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.